एक्सप्रेस मीन फ्री पाथ हे झालं. इन टर्म्स ऑफ प्रेशर. पहिल्यांदा तर आपलं काय झालं, काल 3 मार्काचा हा प्रश्न झाला की मीन फ्री पाथ म्हणजे काय. आता आपल्याकडे प्रेशर आणायचे. मीन फ्री पाथ मध्ये काय आणायचं आपल्याला, बोला. प्रेशर. प्रेशर. मग पहिल्यांदा तर काय पाहिजे, वी नो. डेरिवेशन वगैरे छोट्या मार्कावर असलं गेले ताण घ्यायचं नाही, जास्त असला की जरा नीट लिहायचंय. इन युजल नोटेशन. हे म्हणजे काय, प्रत्येक हे का लिहायचं असते ते, की लॅमडाचा फॉर्म्युला काय. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, हे झालं लॅमडाचा फॉर्म्युला. ते एन बाय व्ही पेक्षा हे वाला फॉर्म्युला चांगला आहे का नाही. हे थांबा, हे वाला फॉर्म्युला कट करू आपण. हे वाला फॉर्म्युला बरा पडतो आहे का नाही, ह्याच्यामध्ये व्ही आहे, एन आहे. मग आता आपल्याला काय आणायचंय, आपल्याला आणायचं प्रेशर. आपल्याला काही करून ह्याच्या फॉर्म्युल्यामध्ये काय आणायचं बोला जरा. प्रेशर. काय प्रॉब्लेम यालाय. हम्म मग प्रेशर आपल्याला, मग आता ह्याला काय करायचं, ह्याला काहीतरी इक्वेशन 1 म्हणायचं. म्हणजे जे मेन इक्वेशन आहे लॅमडाचं ते पाठ असलं पाहिजे. आता आपल्याला आणायचंय काय, प्रेशर. मग प्रेशर कुठं असतंय, कोणत्या इक्वेशन मध्ये असतंय. पीवी इक्वल टू एनआरटी. गॅस लावा. हा, बट फ्रॉम आयडियल गॅस लॉ, आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन आपण काय लिहू शकतो, पीव्ही इक्वल टू एनआरटी. एन आर टी लिहिलेलं बरं का एन के बी टी. काय काय आपल्याला जास्त फायद्याचं आहे इथं, बोल बरं श्रुतिका. एनकेबीटी. एनकेबीटी. पीव्ही इक्वल टू एन के बी टी, बरोबर का. आपल्याला प्रेशर आणायचं विसरू नका हं? मग आता मला काय हा. करता येईल तिथं व्ही एक दिसतंय आणि एन एक दिसतंय. एक तर मी व्हीच्या ठिकाणी टाकतो किंवा व्ही बाय एन इक्वल टू लिहून घेतो. व्ही बाय एन इक्वल टू काय येईल बरं सांगा बरं जरा तुम्ही. डायरेक्ट ह्या इक्वेशन आता इथं व्ही आणि एन दिसायलंय, मग इथं पण व्ही बाय एन लिहिता येतंय. मग व्ही बाय एन इक्वल टू काय लिहिणार सांगा. हम्म सांगा व्ही बाय एन इक्वल टू काय येतंय. आणि पुढेच आहे की तुमच्या, पीव्ही इक्वल टू एन के बी टी आहे, व्ही बाय एन सांगायचंय फक्त. केबीटी डिवाइड बाय पी म्हणजे केबीटी बाय पी. एन बाय व्ही, केबीटी डिवायडेड बाय के बी टी डिवायडेड बाय. पी. पी. प्रेशर. हा, तुम्हाला ये नाही गेलं तर तुम्ही आरामात करत जावा, 2-3 स्टेप बाजूला करून बघत जावा. बरोबर. हो सर. ठीक आहे. हम्म हे आलं इथं बघा. आता हे कुठं टाकायचं, इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन. 14. इक्वेशन. हम्म इक्वेशन वन. 1. झालं. मग त्याच्यात पुट केल्यावर काय येतंय सांगा बरं, लॅमडा बरोबर, जरा नीट सांगा.
लॅमडा बरोबर KBT सांगा. KBT बाय divided by √2 पाय 2 root pi बाय d डी square by स्क्वेअर पी. p. बरोबर आहे का? हो सर. हो. झालं मग. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन, राइट? हो सर. हम्म. हो गया. कळलं का हे 1 मार्काला कसं करायचं असते त्यातल्या गोष्टी? म्हणजे तुमचं मेन हो इक्वेशन सर. इथं आलंय. हे आहे मेन, हे जे की तुम्हाला पाठ करायचं असते बरं का, हे वालं. त्याला मी बॉक्स करत होतो पाहिजे तर. बॉक्स इक्वेशन. जाऊ द्या. तसं तर मी महत्वाचे इक्वेशन सर्व तुम्हाला एका ह्याच्यामध्ये दिलेत, हे का नाही? हो कशामध्ये? सर. हम्म. एका पेज वरती दिलेत. हे आहे मेन इक्वेशन. आणि हे छोटस 1 मार्काचं डेरिव्हेशन, हे बघा एवढं कळलं. पुढं काय म्हटलंय? पुन्हा तेच एक्सप्रेस Free path in terms of density. Yes. बोला. एक्सप्रेस तेच तेच प्रश्न आहे, फक्त आता काय करायचंय? Density of gas. मग Density इथून of एवढं तर फिक्स आहे. हे वी नो वगैरे तर फिक्स आहे. इथं डेटा वगैरे नसते बरं का, हे प्रूफ असते छोटे मोठे 1 1 मार्काचे. मेन तर लॅमडा पाठ असला gas. पाहिजे आधी. आता आपल्याला काय आणायचं इथं? Density. Density. आता डेन्सिटी कशी आणता येईल, हे जास्त महत्वाचं काम आहे. हे एवढं सोपं नाही. तुम्ही आता सांगायचंय कसं डेन्सिटी आणता येईल, काय नाही, तर ते तुम्ही सांगा मला. बट हे इन युज्युअल नोटेशन सहसा लिहायचं जरा डेरिव्हेशन मध्ये, हा म्हणजे ते जरी काही आपलं विसरलं तरी ते समजून घेतात की ह्यानं ते वापरले. आता डेन्सिटी आणि नंबर ऑफ मोल आणि व्हॉल्यूम, तुम्हाला काय आठवतंय का? जरा डेन्सिटीचे आपण एक डेन्सिटीच्या रूपामध्ये आयडियल गॅस इक्वेशन काढलं होतं, पण ते तुम्हाला पाठ नाही, बरोबर आहे का नाही? Rho by volume. नाही, पण आता पाठ नाही ना. आता तेवढं पाठ हा. नसतंय. मग आता पहिलं पासून जायचं. बट हा कोणत्याहून जाता सांगा? पीव्ही इक्वल टू NRT. NRT. पीव्ही बट To फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन. हा बोला काय? पीव्ही NRT. इक्वल NRT. टू NRT. NRT. ठीक आहे. स्मॉल एन आर टी घेऊ आपण. मग आता याच्यात मास कुठं येत आहे? मास यांच्या ठिकाणी हा मोलार मास. यांच्या यांच्यात आपल्याला डेन्सिटीकडे जायचंय, हे विसरायचं नाही हा. हो आपल्याला सर. डेन्सिटीकडे जायचंय. बर चला. दिस इम्प्लाइज, इथं काय लिहिता येतंय? PV equal तुम्ही होईल तेवढं तर एका खाली एक लिहित जावा बरं काय, ज्या जागा वाचवायच्या नादात जायचं नाही. हा पीव्ही इक्वल टू, इथं काय M येतंय? upon M naught. कॅपिटल एम अपॉन, सांग बेटा. into RT. into RT. राईट. आता डेन्सिटी कशी येईल?
एम अपॉन व्ही. एम नॉटला तिकडे न्यायचं, व्ही ला खाली आणायचं. व्ही ला खाली आणायचं. मग काय येतंय? एम नॉट ला तिकडे नेलं पी एम नॉट ना. पी एम नॉट हा हा एम नॉट. इक्वल टू एम अपॉन व्ही इज इक्वल टू, बोला काय? बाय एम व्ही. अपॉन एम अपॉन व्ही व्ही. एम अपॉन व्ही आर टी. इंटू आर इंटू टी. आर. मग काय आलं आता? पी एम नॉट पी इज एम इक्वल टू नॉट इक्वल टू रो रो आर आर टी. टी. हा, आता हे आलं. पण ह्याच्यामध्ये काही ह्याचा फायदाच दिसणार झालाय. कारण का तर काही फायदा दिसला पाहिजे ना. वर्क व्ही कॅपिटल व्ही आहे, कॅपिटल एन आहे, एन मग कॅपिटल एन तर कुठं आलंच नाही. कॅपिटल हा एन तर कुठं आलंच नाही. मग आता कसं करायचं आहे का नाही? काही सुचायलंय का बघा? हो सर. हम्म कॅपिटल एन कसं येतं? एम नॉट ला काय लिहिता येतं का बघा? एम नॉट ला मोलार मास म्हणजे मी सांगितलं होतं. मोलार मास नाही, पण ते पण इथं नाही. ते अवोगॅड्रो नंबर इंटू मास ऑफ वन मॉलिक्युल असते. म्हणजे आता इथं काही सूचना गेल्या आपल्याला, बरोबर का? हे जे मास टोटल आहे त्याच्यामध्ये एन येते बघा. आ हा हा हा. ये बढिया. पण इथं डेन्सिटी येत नाही. मग मास टोटल निघून गेलं. म्हणजे आता काही सूचना गेले, राईट? हो सर. मग आता त्यानं काय केलं बघू एकदा आपण. एन बाय व्ही इज इक्वल टू रो बाय. आता हे जे चुकलंय, त्यांनी नंबर डेन्सिटी इन टर्म्स ऑफ नंबर डेन्सिटी, नंबर डेन्सिटी आहे. त्यानं काय केलं बघा. ओ नाही 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 नाही. त्याने केलंय कुठं? मग पीव्ही इक्वल टू एनआरटी कडे जायची गरज नाही. आता ते जरा नीट बघा. त्याने डायरेक्ट रो इक्वल टूच घेतलाय. ह्याची गरज नाही. चला आता बघा, तुम्हाला आठवतंय का बघा? रो ची बेसिक डेफिनेशन लिहिली आहे त्यानं. तुम्हाला माहिती आहे रो इज इक्वल टू मास एम अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम. का डायरेक्ट माहिती आहे? डायरेक्ट माहिती आहे का बघा बरं जरा तुम्हाला. मग आपल्याला तर कॅपिटल एन पाहिजे ना. मग इथं कॅपिटल एन कुठून येईल का? हा, बोला रे बाळांनो. कॅपिटल एन कुठून येईल का? मास मध्ये येते का येतोय. कॅपिटल एन? हा येतोय. हा येतंय. मग कसं विसरायलंय? मग ह्याच्या ठिकाणी एम बाय व्ही लिहिलं, पण ह्या कॅपिटल एमच्या ठिकाणी काय लिहिता येत असते माहिती आहे का तुम्हाला? असं लिहिता येते का? हो सर. हे विसरायचं नाही. हे लय महत्वाचं आहे. एकदम बेसिक. मग मी काय लिहितो इथं बघा. काय लिहू सांगा? एन इंटू एम स्मॉल एम डिव्हायडेड बाय व्ही. हे काय कळलं का? व्ही. हो. हो सर. कॅपिटल एन काय सांगा? टोटल नंबर ऑफ टोटल मॉलिक्युल. नंबर ऑफ मास. हा, आणि स्मॉल एम काय? मास ऑफ इच मॉलिक्युल. मास ऑफ इच मॉलिक्यूल. काय बोला? मास ऑफ इच मॉलिक्युल. मास ऑफ इच मास. बरोबर का नाही? हो सर. बरोबर का नाही? झेपलं का काही? हो. दिस इम्प्लाइज. मग आता काय येतंय? आपण जर समजा इथं एक सिम्बॉल टाकला, दिस इम्प्लाइज. का रे बाबा? हा, दिस इम्प्लाइज. मग ह्याच्यातून आता काय येतंय? एन बाय व्ही. कारण आपल्याला काय पाहिजे बघा ए बाळांनो, जरा बघा डोकं चालतंय का? आपल्याला काय पाहिजे? व्ही बाय एन पाहिजे ना. हा लॅमडा मध्ये काय आहे आपलं? एन बाय व्ही आहे का व्ही बाय एन? व्ही बाय एन. मग ह्याच्यावरून व्ही बाय एन इक्वल टू काय लिहिता येईल? एम एम बाय रो. एम बाय रो. व्ही बाय एन इज इक्वल टू एम बाय रो. वाह, शाबाश. दिस इम्प्लाइज व्ही बाय एन इज इक्वल टू
यम बाय रो. हे कळलं का? हे लय महत्वाचं आहे. हो सर. आणि हे कुठं टाकायचं आता? आता बी बाय एनच्या ठिकाणी लॅम्बडा आपण इथं आता आले ना भरपूर इथं. इथं सांगावं लागतंय आता, हे नवीन नवीन भरपूर सिम्बॉल आले. वेअर काय? वेअर रो इज डेन्सिटी. वेअर रो इज डेन्सिटी. आणि यम इज मास ऑफ इच इच मॉलिक्यूल. मॉलिक्यूल. कामापुरतं सांगावं लागतंय. कामापुरतं जे महत्वाचं आहे. रो यम एवढं महत्वाचं आहे. आता व्ही बाय एन तर युजल नोटेशन मध्ये ऑलरेडी आलं. सो आता हे नाव पुट इन इक्वेशन. तुम्ही इक्वेशन लिहित जावा बघा प्रत्येक वेळेस तिथं बोर्डामध्ये. इक्वन असं लिहायचं नाही, अर्धवट लिहायचं नाही. हा, इक्वेशन वन मध्ये टाकल्यावर लॅमडा इक्वल टू काय आहे ते सांगा. लॅम्बडा इक्वल टू यम. सांगा सांगा, सर्वांनी सांगा. लॅम्बडा इक्वल टू यम. इथं यम येईल आणि खाली डेन्सिटी रो. रो. रो येईल. कळायला का मग हे सर्व कसं आलं ते इक्वेशन? हो सर. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन. शेवटी द्यायचं दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन. हे काय एमसीक्यू मध्ये येत नसते का? एमसीक्यू मध्ये येते. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट एक्सप्रेशन फॉर लॅम्बडा? ऑप्शन ए देते हे, ऑप्शन बी देतेत हे, ऑप्शन सी देतेत हे, आणि ऑप्शन डी देतेत ऑल ऑफ दीज. किंवा मग आधी 1 2 3 4 देऊन खाली म्हणतात बोथ ए अँड बी, ओनली 2 and 3. त्याच्यानंतर म्हणतात ऑल ऑल 1 2 3. कळलं का काही? हो सर. म्हणजे आपण एमसीक्यू करत नाहीयेत असं नाहीच आहे. आपण एमसीक्यू पण करत आहोत. कळाले का? हो सर. आपण एमसीक्यू करत नाहीत असं नसतंय. हे एमसीक्यू असतात, फक्त ऑप्शन दिलेले नाहीत. कळाले का काही? हो सर. श्रुतिका बेटा. हो कळायलंय. बोलत चालायचं सारखं. हम्म. चलो. हम्म. चलो मग त्यांनी हे डायरेक्ट दिलं होतं, आपण ते थोडंसं व्यवस्थित सिस्टमॅटिक केलं. चलो आता पुढे काय म्हणतंय? स्टेट द फॅक्टर्स ऑन विच मीन फ्री पाथ डिपेंड्स. 1 मार्काला येऊ शकतंय, 2 मार्काला येऊ शकतंय. मीन फ्री पाथचं मेन फॉर्म्युला काय आहे बाळांनो? आपण बघितला. हा कळतो ना? हा कोणताही एक हो पाठ सर. करून ठेवा. हे जे एन बाय व्ही आहे ते नंबर डेन्सिटी आहे. हा, त्याला आपण स्मॉल एन पण म्हणतो. मला एकदा जरा बोर्डाचं बुक पण उघडू द्या. लॅम्बडाचं काही दिलंय का बघू. हा, ते नाही एन बाय व्हीच ठेवलंय. हा, द मीन फ्री पाथ इज एक्सपेक्ट टू व्हॅरी इन्व्हर्सली विथ द डेन्सिटी ऑफ द गॅस एन बाय व्ही. हे नंबर डेन्सिटी आहे बरं का, रो. आता ह्यांचं चुकलं बघा. इथं काय चुकलं? मास डेन्सिटीला पण रोज वापरलेत आणि नंबर डेन्सिटीला पण रोज वापरलेत. ते चुकतंय. कळलं का? हो सर. हे आपण लक्षात घ्यायचं. मग आपण ह्याला काहीतरी रो डॅश म्हणू. काय म्हणू आपण ह्याला? रो डॅश. रो डॅश म्हणू. काय रो. म्हणू आपण ह्याला? रो डॅश. रो डॅश म्हणजे नंबर डेन्सिटी. हे इथं बघा, इथं आपण लिहिलंय व्हेअर. त्याच्या ठिकाणी मी काय करतो? रो डॅश. रो डॅश. रो डॅश नंबर डेन्सिटी. असं रो डॅश लिहू आपण. म्हणजे इथं तुम्ही ह्याच्या ठिकाणी रो डॅश लिहू शकता इथं. ठीक आहे. ही नंबर डेन्सिटी आहे, विसरू नका. लॅम्बडाचा हे फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युला दोन्हीपैकी कोणताही लक्षात ठेवा तुम्ही. एन बाय व्ही म्हणा किंवा व्ही बाय एन म्हणा, काही मॅटर करणार नाहीये. एन बाय व्ही. आता त्यानं म्हटलं स्टेट द फॅक्टर्स. मग आता बघा, ह्याच्यात तुम्ही फॅक्टर लिहिताना तुम्ही असं लिहू शकता. वी नो
हे लॅमडा इज इक्वल टू धिस, कळलं? हम्म. हो सर. मग ह्याच्यावरून फॅक्टर काय काय दिसते तुम्हाला, कशा कशावर डिपेंड करतंय? मीन फ्री पाथ डिपेंड्स ऑन नंबर वन, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम, त्यालाच नंबर डेन्सिटी एन बाय व्ही म्हणतो, बरोबर? हो सर. हो. आणि दुसरं कोणतं आहे? डी. 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 डी म्हणजे डायमीटर, मॉलिक्युलर मॉलिक्युलर डायमीटर. बोला बोला काय? मॉलिक्युलर डायमीटर. मॉलिक्युलर डायमीटर. डायमीटर. एक मार्काला कसा प्रश्न विचारला, कळलं का? हो सर. अतिशय सिंपल, फॉर्म्युला पण माहित पाहिजे, सर्वच गोष्टी त्याने विचारू शकते, आपण एकदम कडक राहायचं. आता हे काय म्हणतंय, क्वेश्चन नंबर 14 होता, तर एकदा आपण बघायचं काय ह्याच्यामध्ये कसं दिलंय. क्वेश्चन नंबर 14, क्वेश्चन नंबर 14, स्टेट द फॅक्टर. त्याने थोडस दिलं, एक मार्क म्हणलं की थोडस, 2-3 मार्काला आलं की थोडस मग व्यवस्थित लिहायचे, डिपेंड्स ऑन स्क्वेअर ऑफ द डायमीटर वगैरे वगैरे. हे झालं. पुढे आता तुम्ही म्हणसाल सर मग मग इथं तर प्रेशर पण आहे, मग कसं, P वर नाही का डिपेंड? नाही, जे मेन फॉर्म्युला आहे, जे महत्वाचा फॉर्म्युला मेन, ते सांगायचं. आलं लक्षात? हे बाकीचे लय जास्त फॅक्टर सांगत बसल्यावर मग कन्फ्युज होचाल तुम्ही. हे मेन जे सुरुवातीला काढून दिलाय तो मेन, जसं की आरएमएस व्हेलॉसिटीचे एकापेक्षा जास्त आहेत, पण मेन फॉर्म्युला पहिला वाला, कारण त्यांची हो अपेक्षा सर. त्याच्यावरूनच सांगावं अशी असते. मग पुढे काय म्हटलंय, हे फॅक्टर झाले. पुढे आणखीन प्रश्न त्याच्यावर जातात, लॅमडावर काय होतं बघा, व्हॉट हॅपन्स टू द मीन फ्री पाथ. म्हणजे तेच फॅक्टर, जर टेम्परेचर वाढवलं ऍट कॉन्स्टंट प्रेशर, जर प्रेशर इन्क्रीज केलं ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. आता हे लय महत्वाचं आहे. आता हे आता हे जे आहे पहिला प्रश्न, टेम्परेचर इन्क्रीजेस ऍट कॉन्स्टंट प्रेशर, मग टेम्परेचर आणि प्रेशरवाला फॉर्म्युला लिहावा लागते, कळलं का? म्हणजे जे विचारलंय त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला आपल्याला आला पाहिजे. आता पाठ होईना गेलाय तर मग कसं करायचं, मग आता अवघड जाते. मग टेम्परेचर इन्क्रीजेस ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हटलंय, मग आता तिथं ऑन दी स्पॉट डिराईव्ह करावं लागू शकते. पण असा प्रश्न विचारला की डायरेक्ट येणार नाही उत्तर, कारण तुम्हाला पाठ असतो फक्त हाच. मग तिथं ऑन दी स्पॉट तुम्हाला पीव्ही इक्वल टू एनआरटी वरून हे बघा, हे फॉर्म्युला काढावं लागतंय, हे वाला फॉर्म्युला, बरोबर का? मग हो सर. असं म्हटल्यावर पहिल्याचं उत्तर कसं येणार? हे लॅमडा इक्वल टू धिस. मग प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, बाकी तर डायमीटर मॉलिक्युलची कॉन्स्टंट आहे, केबी पण कॉन्स्टंट राहील. मग टेम्परेचर वाढवल्यावर लॅमडा काय होईल सांगा बरं? वाढेल. वाढ. हम्म. आणि दुसरं काय विचारलंय, प्रेशर इन्क्रीजेस ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे हे दोन्हीचे उत्तर तिथूनच द्यायचे. तर हो सर. एकाच फॉर्म्युल्यावर दोन्हीचे उत्तर आहेत, हे का नाही बाळांनो? हे कळायले का? हो सर. हो. हं. सो ऍट कॉन्स्टंट प्रेशर तुम्ही काय म्हणू शकता, लॅमडा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर. लॅमडा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. Hence, when temperature increases mean free path किंवा lambda also increases. Lambda also increases. Lambda also increases. त्याच्यानंतर इथं काय म्हणायचं, पुढचा प्रश्न काय, ऍट कॉन्स्टंट ऍट टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचर. थांबा, ऍट काय दिसतंय तुम्हाला? ऍट टेम्परेचर कॉन्स्टंट, कॉन्स्टंट. ऍट टेम्परेचर. टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचर लॅमडा कसा दिसतोय प्रेशरला? इनवर्सली प्रोपोर्शनल टू. प्रपोर्शनल. लॅमडा
proportional to proportional to 1 by t. क्लियर का? हो सर. Hence if किंवा when काय वाढवायचं सांगा? प्रेशर इन्क्रीजेस प्रेशर लॅमडा काय होते सांगा? डिक्रीजेस. लॅमडा डिक्रीजेस. कळायलंय का जरा कसे उत्तर लिहायचे एक एक मार्काचे? आता हो सर. ह्याच्यावरती न्यूमेरिकल एकदम सिंपल आहे. न्यूमेरिकल दिलाय बघा, आहे का नाही? वाचा पटकन. हम्म हे असे एमसीक्यू पण येते तर विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट, विच ऑफ द फॉलोइंग इज रॉंग स्टेटमेंट ऍट कॉन्स्टंट प्रेशर व्हेन टेम्परेचर इज इन्क्रीजेस लॅमडा डिक्रीजेस. बरोबर आहे का? असले येतात का नाही प्रश्न? हो सर. एमसीक्यू वेगळं असते असं नाही. कॅल्क्युलेट द मीन फ्री पाथ. सर्वात पहिले लॅमडा लॅमडाचा फॉर्म हेच ना, आधी डेटा सांगा. चला डेटा. हा डेटा सांगा चला. मॉलिक्युलर मॉलिक्युलर डायमीटर डायमीटर म्हणजे डी. हा पाय म्हणजे आर्मस्ट्रॉंग. डी इक्वल टू हा डी. काय पाय एम्पियर. आर्मस्ट्रॉंग. 5 एंगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉम. 5 अँगस्ट्रॉम. चलो हा पुढे बोला. एन बी. एन बाय एन व्ही. बाय व्ही. अरे तुम्ही काही कन्वर्ट करायचं असलं की सांगत जा रे. असं गाढव बनू नका. हुशार व्हा, दररोज हुशार व्हा. एसआय युनिटच आहे का? नाही. नाही. मग काही कन्व्हर्जन माहिती आहे अँगस्ट्रॉमचं? नाही माहिती. बायोलॉजी मध्ये हा तुम्हाला माहित नाही. चला बायोलॉजी मध्ये फेमस आहे अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10. नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ पाठ असू द्या बघा. हा हो सर. मीटर हे झालं एसआय युनिट. हा दुसरं काय दिलंय? एन बाय एन व्ही. बाय व्ही. म्हणजे ती नंबर डेन्सिटीज दिली आहे का नाही? हो हा. सर. एन बाय व्ही हा इज इक्वल टू 2 टू × 10 इंटू टेन टू दी पावर 24. 24. 24 24 मीटर क्यूब. पर मीटर क्यूब. मीटर क्यूब नाही, हे पर मॉलिक्युल्स पर पर मीटर क्यूब. मीटर. मॉलिक्युल्स आता मॉलिक्युलला तर काही युनिट नसते म्हणून आपण लिहित नाही. सो पर मीटर क्यूब त्याला तुम्ही असे लिहू शकता पर मीटर क्यूबला. बघा बरं जरा कळलं का काही? हो. हा. मीटर क्यूब म्हणजे 1/मीटर क्यूब असते, म्हणजेच मीटर⁻³ काय काढायचंय? लॅमडा. तुम्ही असं लिहू शकता. लॅम्बडा. काढायचे ते इथं काढू, हे असं लिहू शकता. लॅमडा इज इक्वल टू वॉट. चला हा वी नो. हा काय सांगा लॅमडाचा फॉर्म्युला? आठवते का तुम्हाला? कालचा केला का पाठ? हा. हो. 1/. 1/√2 पाय एन डी स्क्वेअर. पाय हम्म. एन डी स्क्वेअर. डी स्क्वेअर एन एन व्ही. बाय व्ही. एन बाय व्ही. डी स्क्वेअर एन बाय व्ही. ते विसरू नका रे. एन बाय व्ही म्हणजे नंबर डेन्सिटी. चला आता व्हॅल्यू सांगा बरं. हा वन वन अपॉन अपॉन रूट टू रूट टू हा इंटू 3. 22/7. डायरेक्ट आता व्हॅल्यू टाकू का मग मी? ते मग हो. 1/√2 ची व्हॅल्यू 1.41 इंटू हा बोला. 3.14. 22/7. हा 22/7 पण घेता येते इथं, कारण का तर ते उलट सोपं जाऊ शकते. का तर
तुम्हाला आता एक लक्षात घ्या, खाली हे असले घाण आणण्यापेक्षा तुम्ही रूट टू ला काय लिहू शकता, 2/√2 असं पण लिहू शकता बघा. 2/√2 कळते हो काय? म्हणजे हो रूट टू ला सगळे टू खाली 2 लिहायचं आणि वर √2 लिहायचं. वर √2 आणि खाली 2. कळलं का काही? हो हो सर. काही कळलं का? हो सर. हो कळलं. हा. इंटू पायला 22/7 22/7 इंटू, हम्म बोला. डी पाय फाय इंटू इंटू 10⁻10. 10⁻5 5 × 10⁻⁻⁻ मायनस चा स्क्वेअर. स्क्वेअर. अरे ते आता लयच झालं. -10. हे ना झाले आता. राईट. आणखीन काय राहिलं सांगा बरं. एन एन बाय एन व्ही बाय राहिले. व्ही राहिले. हा. इंटू, बोला. इंटू n/v किती आहे? 2 इंटू 2 टेनची इंटू पॉवर 10⁻24 24. 2 इंटू 10⁻⁻. बघा बरोबर आलं का? हो सर. आता ह्याचे कॅल्क्युलेशन तुम्ही करावी आणि ती पटकन √2 ची व्हॅल्यू 1.41 घेऊ शकता. आलं लक्षात? हे पटपट रफ कॅल्क्युलेशन मला हम्म. करून दाखवा, बघू आता तुम्हाला किती येते ते. करा बरं पटकन सर्वांनी. तर √2 ची व्हॅल्यू काय म्हणलं? माहित नाही का? अरे बाळांनो, माहित पाहिजे तुम्हाला. 1.41. 1.4. हम्म. चला, पुढची मीटिंग एक्झॅक्ट 6 ला. तोपर्यंत हे लिहा, मी पाठवतो. आणि हे सोडवा पण. मी सोडवलेलं बघणार, नोटबुक मध्ये केलेलं पाहिजे काटाकाटी.